नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की 2 दिवसापासून मुंबईत एक प्रकरण गाजतंय. रिझवी कॉलेजच्या एका 12वीतल्या मुलानं 2 मुलांनी एका मुलाची हत्या केली, आपल्याच मित्राची हत्या केली. तिघही एकाच वर्गात होते आणि हत्येपूर्वी या 2 मुलांनी ज्याला मारलं त्या मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली होती असं पोलीस सांगतायत. आणखी काही कारण होतं का याचाही तपास चालू आहे. पण अशा प्रकारची घटना ही फक्त एकटीच नाही. गेल्या वर्षी मुंबईमध्ये सुद्धा असंच झालं होतं. यवतमाळला सुद्धा काही शाळकरी मुलांनी खंडणीसाठी फोन केले काही लोकांना. ही घटना अलीकडेच प्रसिद्ध झाली आणि धक्का बसला लोकांना. म्हणून माझा आता प्रश्न आहे की टीनेजर्समधलं गुन्हेगारीचं प्रमाण म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण वाढतं आहे का? माझ्याकडे चर्चा करण्यासाठी आहेत 3 नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अनुराधा सोवनी. यापूर्वी त्या IBN लोकमतमध्ये येऊन गेलेल्या आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत त्या. माझ्या सोबत आहेत मुंबई झोन 1चे DCP विश्वास नांगरे पाटील. मुंबईवर जेव्हा अतिरेकी हल्ला झाला तेव्हा नांगरे पाटीलनी दाखवलेली बहादुरी सगळ्या देशाला आता माहीत झालेली आहे. माझ्या सोबत नागपूरहून आहेत डॉक्टर सुनील कुमार लवाटे. सुनील कुमार लवाटे हे महावीर कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि बालहक्कांच्या चळवळीमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय विश्वास नांगरे पाटील यांच्यापासून. विश्वास नांगरे पाटील, मला सांगा की माझा जो प्रश्न आहे, कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते का? तुम्हाला एक पोलीस अधिकारी म्हणून काय आढळतं? कारण जेव्हा तुम्ही पुण्याला होतात आणि अलीकडे मुंबईतही रेव पार्टीवर धाड घालून तुम्ही अशाच तरुण मुलांना पकडलं होतं, ही प्रवृत्ती वाढते का? वागळे सर, हे पहा, मी दोन्ही रेव पार्ट्यात रेड केली त्यावेळेला त्या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता आणि एक गोष्ट मला जाणवली ती अशी की समाज हा काय बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधलेला असावा लागतो. आणि ही मुलं म्हणजे आपल्या त्या डाळिंबातले दाणे आहेत. ते बांधण्याचं काम आहे ते आईच्या गर्भात सुरू होतं. ते शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, नंतर NGOच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडे ज्यावेळेला हे तरुण येतात त्यावेळेला कशा पद्धतीचे आम्ही संस्कार त्यांच्यावरती करतो, घरात कशा पद्धतीचे संस्कार होत आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. हा संवाद तुटत चाललेला आहे. आजचे आई बाबा हे संडे पॅरेंट्स, म्हणजे शनिवार रविवारी मुलांना पिक्चरला घेऊन जायचं, सिनेमा दाखवला की जेवायला घेऊन जायचं आणि तेव्हा आठवडाभर मुलं दोघंही घरात काम करतात, त्याबद्दल दुमत नाही आहे. आपल्याला काळाप्रमाणे बदललं पाहिजे. पण घरात टीव्हीला जागा असते, फ्रीजला जागा असते, मायक्रोवेव्हला जागा असते, वॉशिंग मशीनला जागा असते, कम्प्युटरला जागा असते, पण म्हाताऱ्या आजी आजोबांना जागा नसते. ते आम्हाला जड होतात. त्यामुळे संवाद मुलांशी जो एकत्रित कुटुंब पद्धती, मी खेड्यातला असल्यामुळे थोडंसे कदाचित ऑर्थोडॉक्स विचार असतील माझे, पण आजी आजोबांचा जो संवाद आहे तो तुटत चाललाय. आणि ही मुलं मग ऑर्कुटवर काय करतात, टीव्ही, एका सर्वेनुसार हे 20,000 तास माध्यमिक शिक्षण पूर्ण होईतोपर्यंत टीव्ही पाहतात. त्यात 15,000 मर्डर्स, 12,000 रेप आणि 1,00,000 अश्लील जाहिराती पाहतात. आता याचा कसा त्यांच्यावर परिणाम होणार हा विचार करण्याची आवश्यकता आहे. पोलिसी खाक्यानं किंवा दंडुक्यानं किंवा कायद्यानं हा प्रश्न सुटण्यापेक्षा एक सामाजिक आणि वैचारिक मंथन यावरती खूप गरजेचं असं मला वाटतं. तुम्ही ऐकलं विश्वास नांगरे पाटलांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. सायकोलॉजिस्ट म्हणून तुमचा काय अनुभव आहे? मला असं वाटतं की वृत्ती वाढत चालली हे म्हणणं चुकीचं आहे. जशी कुमारवयीन मुलं अनेक वर्षापूर्वी होती तशीच ती मनाने आज आहेत. पण समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची वृत्ती बदलली आहे. मीडिया अतिशय फास्ट ह्या गोष्टी आजकाल पिकअप करतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपले पोलीस किंवा जे इतर रूल मेकर्स आहेत ते सुद्धा पटकन शिताफीने हे गुन्हे तडीस लावतात, हे सुद्धा विसरता कामा नये. त्यामुळे पूर्वी जे कदाचित कुठेतरी बेरी व्हायचे गुन्हे ते आज डोळ्यासमोर येतात. आणि जसे ते सर मगाशी म्हणाले तसे आजकालचे संडे पेरेंट्सच नाही आहेत, चॉकलेट पेरेंट्स झालेत. चॉकलेट पेरेंट्स म्हणजे कसं की मुलांना वाईट बोलायचं नाही, उगीच काय माहिती उद्या जाऊन त्यांनी जीव बिव दिला तर काय घ्या. मुलगा म्हणाला 12वीला मी बसतच नाही, जा की मग मला सेलफोन दे की मग लगेच आणून द्यायचा. म्हणजे असं कुठेतरी भीतीचं जे वातावरण बाहेर नाही तर घरात पण जे तयार झालंय ना, कदाचित त्याच्यामुळे मुलांना असाच मेसेज मिळत असेल की हे सगळं अशा पद्धतीने वागलं की आपल्याला हवं ते मिळतं. त्यामुळे वृत्ती बदलली असं म्हणायला मी नाही. वृत्ती बदलली नाहीये, पण काळ बदललाय आणि काळाप्रमाणे मुलांशी कसं वागायचं हे पालकांना समजत नाहीये किंवा त्यांना वेळ मिळत नाहीये. आणि ते आर लॉस्ट, म्हणजे हरवलेत ते ह्या सगळ्या भुलभुलैयामध्ये की एकीकडे बाहेरनं प्रेशर्स आहेत आणि मुलं घरातनं प्रेशर देत आहेत.
त्यामुळे ते मध्ये अडकलेत असं मला दिसतं. म्हणजे पालकांची कोंडी झाली आहे. मी जातोय नागपूरला. डॉक्टर सुनील कुमार लवटे आहेत. डॉक्टर लवटे, मला सांगा तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही बराच अनुभव घेतलाय सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि कॉलेजमध्ये सुद्धा. तुम्हाला काय दिसतंय? काळाप्रमाणे मुलांमधल्या प्रवृत्ती बदलतायत का मीडियाचाही त्यांच्यावर इम्पॅक्ट होतोय आणि गुन्हेगारी वाढते? नाही, कुमार वयातील मुलांच्या गुन्हेगारीबद्दल विचारत असताना किंवा विचार करत असताना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की यांचे पालक केव्हा पालक झाले. आपण असं समजून घेऊया की साधारणपणे 70च्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला आणि 90च्या दरम्यान जे पालक झाले अशांची मुलं आज टीनेजर झालेली आहेत. याचा अर्थ असा की आजचे पालक, या मुलांचे जे पालक आहेत हे स्वातंत्र्याची, समृद्धीची फळं चाखत असलेले पालक आहेत. त्यांच्या आयुष्यात समृद्धी आली आणि समृद्धीने या मुलांच्या जीवनाचा विचार केला तर ही मुलं आज जी टीनेजर झालीत ती भारताच्या आर्थिक समृद्धीच्या काळामध्ये जन्माला आलेली मुलं आहेत. आज त्यांच्यापुढे माध्यमांचं प्रचंड विश्व आहे, त्यांच्यापुढे मोठमोठी प्रलोभनं आहेत. मी 1980 ते 2000 या काळामध्ये महाराष्ट्रातील रिमांड होमचं काम पाहत होतो आणि त्या काळामध्ये असलेली मुलं आणि आत्ताची मुलं ह्याच्यामध्ये एक व्यवच्छेदक फरक असा दिसतो की पालक आपल्या मुलांना हवं ते देतात. एका अर्थाने पालक पोस्टमन झालेले आहेत की मुलांनी मागितलं की द्यायचं आणि ते मागताना, देत असताना इतकं प्रचंड द्यायचं की साधा बूट मागितला तर तो ॲक्शन आणि ॲडिडासचाच द्यायचा असा ध्यास घेतलेली. म्हणजे भौतिकानी दिलं की आपलं पालकत्व संपलं अशा एका कोणत्या तरी मृगजळामध्ये अडकलेल्या पालकांची मुलं आहेत. या मुलांच्याशी मगाशी विश्वास नांगरे पाटील आणि अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे घराघरांच्या मध्ये असंवादाची स्थिती, शाळांच्या मध्ये असंवादाची स्थिती, अशा पेचामध्ये सापडलेली मुलं फक्त बोलतात कुणाशी तर आपल्या समवयस्क मुलामुलींशी बोलतात. तुम्ही 16 वर्षाची मुलं आसपासच्या परिसरामध्ये कुठे दिसतात तुम्हाला असं जर दिसेल तर ती घरामध्ये अबोल असतात, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अबोल असतात. ती बोलतात फक्त मित्रांच्या पुढे. याचा अर्थ असा की ही सगळी पिढी एका असंवादाच्या वातावरणामध्ये आणि प्रचंड तणावामध्ये जगते आहे. या टीनेजर्सना त्यांचे जे पालक आहेत यांनी रेसचे घोडे मानलेले आहे. त्यांना असं वाटतं की आपली मुलं ही सगळी बिलगेट झाली पाहिजेत, आपली मुलं ही करिअरिस्टिक झाली पाहिजे, आपल्या सगळ्या मुलांनी अमेरिकेत गेलं पाहिजे, अशा एका स्वप्नरंजनामध्ये ते मुलांच्याकडे पाहत आहेत. आणि मग मुलांच्या पुढचं वास्तव मात्र ह्याच्यापेक्षा अत्यंत विचित्र असं आहे की त्यांना बेकारी समोर दिसते, त्यांना नोकरी मिळत नाही हे विश्व दिसतं आणि त्यांच्यातला जो एक भ्रमनिरास किंवा नैराश्य आहे. याच वर्षी सुदैवाने युनेस्कोनी जे आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर केलेलं आहे हे नैराश्याचं वर्ष म्हणून जाहीर केलेलं. आपण सगळ्यांनी असं समजून घेतलं पाहिजे की या पिढीच्या पुढे आपण एक नैराश्यपूर्ण समाज आपल्या पिढीनं निर्माण केलेला आहे. अगदी डॉक्टर लवटे, या अशा नैराश्यपूर्ण समाजा समोर कसं जायचं, त्याचा प्रतिवाद किंवा प्रतिकार कसा करायचा, त्यातून मार्ग कसा काढायचा, यावरही आपण चर्चा करूया. मला सांगा, आता डॉक्टर लवटेंनी अगदी सविस्तर सांगितलं काय काय प्रॉब्लेम्स आहेत. मला असं दिसतंय 3-4 मुद्दे निघाले. पालकांची चूक दिसते, मीडियाची चूक दिसते. कुठून सुरुवात करायची? कोणी कसं आपल्याला सुधारलं पाहिजे? नाही, ह्यांची चूक कुणाचीच नाही निखिल. काय प्रत्येक जण आपलं काम करतोय. मीडियाचं हे कामच आहे लोकांसमोर हे सगळं आणायचं, पोलिसांचं काम आहे या मुलांना पकडायचं. तसं आजच्या मुलांना असं वाटायला लागलंय की आपण त्यांना काय शिकवत आलो लहानपणापासून, मी फर्स्ट. आजच्या मुलांचं हे ब्रीदवाक्य आहे की मी पहिला, मग मी दुसरा, तिसरा, चौथा. मुलं अधिक स्वार्थी झाली आहेत? नाही, त्यांना कुठल्याही बाबतीत दे हॅव टू बी टॉप. त्यांनी आता असं सांगितलं की बेस्ट वस्तू पाहिजे, बेस्ट जॉब पाहिजे. हे जर त्यांना लहानपणापासून हेच बाळकडू मिळत गेलं तर ते कोणत्याही पद्धतीने ते मिळवायला मागे पुढे कसे पाहतील. त्यामुळे ती पण आपलं काम करतायत त्यांच्या दृष्टीने. त्यांना पहिल्यापासून जे सांगत गेलं की यू हॅव टू सक्सीड, तुला कसंही करून यश मिळवलंच पाहिजे, कोणत्याही मार्गाने यश मिळवलं पाहिजे. त्यामुळे आता ते जसं म्हणाले ना तसं मागे पाहून पुढे जाणारी पिढी राहायच्याऐवजी ते आता फक्त पुढे बघणारेच झालेत. आणि त्यांना पहिल्यापासून हाच कानमंत्र दिलाय की वाटेल ते करून तू पुढे ये बाबा, दुसरा तिसरा आलेला मला नाही चालणार. त्यामुळे मग जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा सगळे हादरतात आणि म्हणतात अरे असं नव्हतं सांगितलं तुला करायला. तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे काय करायचं, काय मिळवायचं आणि कसं मिळवायचं हे दोन्ही एकत्र सांगण्याची गरज आहे.
यासाठी काय करायला पाहिजे पालकांनी, शाळांनी किंवा एकूणच समाजाने, हे आपण बघूया. पण मी आता घेणार आहे एक ब्रेकपूर्वी आपला प्रश्न जो आहे तो तुम्ही पडद्यावर पाहू शकता. कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत का? काय आपले प्रेक्षक म्हणतायत? होय म्हणतायत. 100% प्रेक्षक होय म्हणतायत. तुम्ही आपले SMS पाठवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी मी याचा अंतिम निकाल जाहीर करीन. पण जर तुमचं असं मत असेल की हो, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे, तर त्याला जबाबदार आपणच नाही का, याचाही तुम्ही विचार करायला हवा. आणि म्हणूनच फोकस समाजावर ठेवून मी पुढची चर्चा करणार आहे आणि काय काय बदल घडवायला हवेत हे आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.